नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आराखड्यामध्ये मोठा बदल होणार असून शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 पासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या वर्गांसाठी नवीन अभ्यासक्रमाची ट्रेनिंग ही लागणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या म्हणजेच NEP 2020 अंमलबजावणीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या बदलाची पूर्वतयारी म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. हे प्रशिक्षण मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात पार पडणार असून सर्व संबंधित शिक्षकांसाठी ते बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक यांनी याबाबतच्या सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून रोजी सुरू होण्यापूर्वी दुसरी, तिसरी, चौथी या इयत्तांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यस्तर, जिल्हा स्तर आणि तालुका स्तर अशा 3 टप्प्यामध्ये हे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. राज्यस्तरावर ते 4 ते 7 मे या कालावधीने मराठी आणि उर्दू माध्यमांसाठी असणार आहे, तर जिल्हा स्तरावर 11 ते 14 मे या कालावधीने मराठी आणि अन्य माध्यमांसाठी असणार आहे, तर तालुका स्तरावर 18 ते 30 मे या कालावधीमध्ये मराठी व अन्य माध्यमांसाठी प्रशिक्षण हे देण्यात येणार आहे. राज्यस्तरावरील प्रशिक्षणाचा जिल्हा तालुका स्तरावरील प्रशिक्षणासाठी उपयोग करून घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी सर्व प्रादेशिक विद्या प्राधिकरण, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांची सुलभकांची नावे 20 एप्रिल पर्यंत कळवण्याच्या सूचना यात देण्यात आल्या आहेत. इयत्ता 6वीचाही अभ्यासक्रम बदलणार असून प्रशिक्षणामध्ये मात्र या इयत्तेचा समावेश नाही. त्याचा यात स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे. तसंच खाजगी विना अनुदानित स्वयं अर्थसहाय्यित शाळातील शिक्षकांसाठी प्रशिक्षण हे स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद उपलब्ध असणार नाही असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.